आणि यानंतरची बातमी आहे युरोप भारत करारासंदर्भातली। भारत आणि युरोपातल्या एका महत्त्वाकांक्षी कराराच्या घोषणेने अवघ्या जगाचं लक्ष वेधले। भारत आणि युरोपमधल्या या महत्त्वाकांक्षी कराराला मदर ऑफ डील्स असं नाव देण्यात आले। जागतिक बाजारपेठेमधील अस्थिरता आणि भारतासमोरच्या आर्थिक आव्हानांची पार्श्वभूमी यावर हा करार बदल घडवून आणेल अशी आशा व्यक्त होते। व्यापारासोबतच रणनीतिक सहकार्य, गुंतवणूक, जागतिक आर्थिक संतुलनाच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा आहे। करारामुळे भारत युरोप एक स्थिर आर्थिक भागीदार म्हणून जगासमोर येईल। भारत आणि युरोपमधला हा करार महत्त्वाचा मानला जातोय। आणि भारत आणि युरोपियन महासंघाच्या व्यापारी कराराला इंग्रजीमध्ये मदर ऑफ ऑल डील्स असं म्हटलं जाते। का असं म्हटलं जाते बघा। कोणताही करार म्हटला की दोन्ही बाजूंचा फायदा होणं महत्त्वाचं असतं आणि या 2 अब्जांहून अधिक लोकसंख्येच्या बाजारपेठा या करारामुळे जोडल्या जाणार आहेत। जागतिक जीडीपीच्या 25% वाट्याचा यामध्ये समावेश आहे। भारतातील संरक्षण, तंत्रज्ञान, फार्मा क्षेत्रांना या करारामुळे चालना मिळू शकणार आहे। आयटी, कृषी क्षेत्राला यामुळे चालना मिळेल। जेव्हा 2 देशांमध्ये करार होतो त्यावेळेस फायदा दोन्ही बाजूंचा होणं महत्त्वाचं असतं। हा शिरस्ता या करारातही पाळला गेलाय। भारत आणि युरोपला यातून नेमका काय लाभ होऊ शकणार आहे तेही बघूया। भारतीय उद्योगांना यामुळे सर्वाधिक फायदा होईल। युरोपियन बाजार खुला झाल्यामुळे कापड, चप्पल, रत्न आणि दागिने निर्यातीला चालना मिळेल। याशिवाय लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये रोजगार निर्मिती तयार व्हायला मदत होईल। संरक्षण क्षेत्र, उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्र, सर्व्हिस सेक्टर यांना बळकटी मिळायला मदत होईल। भारत हा जागतिक उत्पादन आणि सेवा केंद्र म्हणून मजबूत होईल। युरोपला फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज यामुळे मिळेल। जसे फायदे भारताला आहेत तसे युरोपलाही आहेत। भारतीय बाजारामध्ये थेट प्रवेशाचा मार्ग युरोपासाठी मोकळा होईल। ऑटोमोबाईल, पेय पदार्थ, तांत्रिक उपकरणांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे। गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्थैर्यासाठी हा करार फायदेशीर असेल।